श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेतच असाल. चला तर मग आज आपण स्वामींचे अस्तर शिवण्याचे पाहू. त्याच्यासाठी बघा मी स्वामींची माझ्या घरीच फ्रेम आहे त्याला अस्तरच शिवणार आहे. आज शंकभरी पौर्णिमा ही आहे आणि मला केंद्रातूनही म्हणजे सांगण्यात म्हटले आले होते की ताई अस्तर जर तुम्हाला शिवता येत असेल तर शिवून देता का म्हणून. मग म्हटलं चला तर मग शिवणारच आहे तर तुमच्याबरोबर शेअर करू. बघा माझ्या फ्रेमची उंची आहे ती आडवी 15 इंच आहे. म्हणजे शिलाई मार्जिन सकट मी 15 इंच घेतलेले आहे. म्हणजे 15 दुनी 60 असं 2 फोल्ड करून घेतलेले आहेत बघा. आणि त्याचेच अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि ते फोल्ड असताना ते सुट्टं करून घ्यायचं आहे. आणि असं सर्व म्हणजे जर नवीन असाल तर असं आधी पूर्ण चौकोनी शिलाई मारून घ्यायची आहे बघा. मी एका ह्याला तुम्हाला दाखवते असं चौकोनी शिलाई मारून. आणि दुसरं आहे ते तसंच म्हणजे बिना अस्तर अटॅच म्हणजे अस्तर अटॅच करायचं आहे आपण, परंतु शिलाई डायरेक्टच मी घेणार आहे बघा. तुम्हाला कळण्यासाठी म्हणून मी आधी एक पार्ट आहे त्याला शिलाई हे करून दाखवले आहे. आणि बघा आता जे आपण खालून जे स्वामींचं हे आहे ना त्याच्यासाठी असं दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे. एकाच साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. आता मी करून घेते असं फोल्ड. एक आहे ते बिना म्हणजे अस्तर अटॅच केलेलं नाही, मी डायरेक्टच अस्तर अटॅच करणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर असं एक फोल्ड करून असा अटॅच केला तरीही चालेल बघा. आता ह्याच्यावरतीच ना हे इकडून आणि इकडून कापड ठेवून ना चारी बाजूने फक्त आपल्याला उभी व आडवी असं तिन्ही साईडनेच फक्त शिलाई देऊन घ्यायचं आहे. त्याला लॉक करून घ्यायचं बघा तिथे कडला. आणि पूर्ण अशी शिलाई आहे ती मारून घ्यायची आहे. व्यवस्थित कापड आपला हलणार नाही याची काळजी घेऊन मस्त असं अटॅच करून घ्यायचं आहे बघा. आता पूर्ण अटॅच झालेला आहे. आता इथून ना अर्धा इंचाचा ना चौकोन करून घ्यायचा आहे बघा. हे आहे ना असं अर्धा इंचाचं चौकोन आपण जसं पिशवीला चौकोन देतो ना तसं चौकोन द्यायचं आहे बघा. इकडे ही अर्धा इंचाचं चौकोन घेऊन देते मी. माझ्या हातामध्ये बसलेलं आहे हे, त्यामुळे इतकं काही हे नाही, परंतु तुम्हाला म्हटलं आज दाखवावं म्हटलं चला तर मग मापानेच व्यवस्थित दाखवू. माझी जी स्वामींची फ्रेम आहे ना त्याच्यासाठीच मी शिवणार आहे आज बघा. आता त्रिकोणी हे असतं ना तिथं छेद मारून घ्यायचं आहे. जे आपण चौकोनी अर्धा इंचाचं दिलं आहे ना त्याला छेद मारून असं पूर्ण छेद मारून घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायचं बघा पूर्ण. म्हणजे काय होतं आपली घरी फ्रेम आपली असते मग आपण काय ते जसं अक्कलकोटमध्ये ते नसतं तसं तरी काही करू शकत नाही. त्यामुळे असं फोल्ड करून असं वरून फ्रेमला घालता येईल असं करून घ्यायचं बघा वरती. म्हणजे आपण एका प्रकारे असं टोपीसारखं असतं ना तसं करून घ्यायचं आहे. आणि आता लांबड्या पट्ट्या आहेत बघा. ह्याच्या लांबड्या पट्ट्याचं माझं 19 माप आलेलं आहे. मग त्यातूनच 4 इंच प्लस करून म्हणजे आपण जी 4 इंचाची वरची पट्टी काढलेली आहे त्यातून ते 4 इंच प्लस करून हे अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा. पट्ट्यांनाही मी बिना म्हणजे अस्तर अटॅच केलंच आहे, परंतु तसंच डायरेक्टच फोल्ड मारलेले आहेत कारण की असं जाड जरा पट्टी चांगलीही दिसते आणि जाडसर पण होते बघा. आता इथून हे ना असं अटॅच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. तुम्हाला फ्रेमवरतीही मी दाखवते असं कसं अटॅच करायचं ते बघा. ह्या 2 पट्ट्या आहेत आणि ही फ्रेम आहे. ह्या फ्रेमला ना अशा अटॅच करायच्या आहेत तुम्ही बघू शकताय. आता ह्याच्यामध्येच अशी लेस आपली डार्क कलरची तुमच्याकडे जी कोणती लेस असेल ती लावून घ्यायची बघा. आता ह्या पट्ट्याही माझ्या झालेल्या आहेत आणि हे अटॅचही करून घेतलेलं आहे बघा मी. असं छान असं दोन्ही बाजूने अटॅच करून वरून लेस मारून घ्यायची आहे बघा. इथं अटॅच केलेलं हे दाखवते. अटॅच करतावेळी काय झालं होतं व्हिडिओ म्हणजे बंद झाला होता आणि मला माहीतच नाही की व्हिडिओ बंद झाला आहे ते बघा. इथून मी असं मोळे मारलेले आहेत त्यामुळे थोडंसं घालायला मला म्हणजे शिस्तात घालावं लागतं कारण की त्याच्यामध्ये दोरा ते अडकेल.
हार घालण्यासाठी आम्ही त्याच्यामध्येच लहानसे चुकीमुळे असतात ना, ते वरून फ्रेम्स ज्यावेळी आम्ही करून घेतली त्यावेळेलाच घेतलेले आहेत. चला तर मग बघा स्वामींचे वस्त्र कसे झाले आहे आणि कमेंटमध्येही सांगा. आणि तुम्हालाही जर आवडले असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग शंखभरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे वर्ष सर्वांनाच